चला मंडळी, आज गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मी आज तुम्हाला प्युअर गावरान कोंबडीचा रस्सा दाखवणार आहे। तर चला आपण रेसिपी बघूया आता। तर चला प्युअर गावरान चिकन तुम्हाला मध्ये पहिल्यांदा दाखवते। तर चला बघूया आपण चिकन। चला बघा, हे प्युअर गावरान चिकन। प्युअर गावरान चिकन म्हणजे असं कोंबडी जर घेतली आपण तर कोंबडीत बघा असे अंडे निघतात। आणि बघा किती तेलदार चिकन आहे। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी चिकन। असे अंडे निघाले बघा कोंबडीमध्ये, बघू शकता। आणि अंड्याची कोंबडीची भाजी खूपच चवदार आणि खूपच मस्त छान होते ही भाजी। तुम्ही पण नक्कीच अशी प्युअर गावरान चिकनची भाजी करून बघा, किंवा मग तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर आमच्याकडून तुम्ही ऑर्डर करू शकता। तर चला आता आपण चिकन बॉईल करायला टाकून देऊया। तर मी त्यासाठी बघा असं थोडंसं कोथिंबीर, जिरं, लसूण, आलं आणि एक हिरवी मिरची असं वाटण करून घेतलेलं आहे। एकीकडे आपला इकडे कांदा सुद्धा परतवत आला आहे। ऑर्डरची जर आपल्याला आज गडबड आहे, पटकन द्यायची आहे, म्हणून मी कांदा आधीच फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण त्यात लगेच आपलं हे वाटण घालून घेऊया आणि पुन्हा एकदा असं छान परतवून घेऊया। चला आता हे आपलं वाटण परतवत आलं की आलं लसणाचं आपण लगेच अर्धा चमचा हळद घालून घेऊया। आणि लगेचच आपण असं त्यात चिकन परतवून घेऊया। छान खूपच मस्त भाजी होते मैत्रिणींनो ही, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला प्युअर गावरान मिळत नसेल तर आपण नाशिकमध्ये पाथर्डी फाटा येथे असतो, तर आमच्याकडून तुम्ही ऑर्डर करून ही भाजी घेऊ शकतात। तर चला आता हे चिकन छान परतवून घेऊया। चला चिकन आता आपण छान परतवून घेतलेलं आहे। तर जसं की मी तुम्हाला नेहमी म्हणते, थोडंसं जाड खडे मीठ असलं ना तर खडे मिठाने भाजी खूप मस्त चवदार आणि चिकन पण छान शिजतं। तर आपण आता चवीनुसार पूर्ण आता भाजीसाठी पण याच्यातच मीठ टाकून घेऊया अळणीमध्ये। आणि आता आपण थोडंसं परतवून लगेच पाणी सोडून घेऊया। आता पाणी बघू शकता तुम्ही, मी असं पाणी गरम करून घेतलेले पूर्ण एक तांब्या फुल। आता पूर्ण 1 किलो चिकन आहे, त्याला एवढं 1 तांब्या आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि छान आता कमीत कमी पूर्ण गावरान चिकन आहे, तर याला कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या घ्याव्या लागतात। त्याच्यात आपण 4 ते 5 शिट्ट्या घेऊ आणि मग आपण छान भाजी बनवूया। चला, कारण मग कसं आहे, पूर्ण 1 किलोमध्ये फक्त 1 तांब्या पाणी जर टाकलं ना तर आळणी पण छान होतं। आळणी छान झालं म्हणजेच भाजीला खूप मस्त चव येते। चला आता आपण भाजीचा मसाला तयार करूया। चला बघा, आता आपण असं वाटण करून घेऊया। वाटण दाखवते मी तुम्हाला आता। मी आता याचं खोबरं घेऊन घेतलं। खोबरं थोडं जास्त आहे। तर आता आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहे, तर आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। आणि मसाला आता भाजून घेऊया। बघा मी अशा मस्त गावरान लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहे। थोडंसं आलं, लसूण, आपण लसूण आलं याच्यात आळणीला पण टाकलेलं आहे म्हणून लसूण आलं थोडंसं कमी प्रमाणात, कोथिंबीर आणि खोबरं। तर चला आज आपण या गावरान चिकनमध्ये आपण कांदा भाजून टाकणार नाही, कारण आपण जो शिजायला कांदा टाकलेला आहे त्याच कांद्यावर भाजी करणार आहे। वेगळा कांदा भाजून टाकायचा नाही आपल्याला। तर चला आता आपण बघूया भाजी। आणि आता खोबरं भाजून घेऊया सर्वप्रथम आता आपण। तर मी दाखवते खोबरं काय कोणत्या पद्धतीत भाजायचं। चला आता तव्यावर आपण याचं खोबरं टाकून घेतलं। आता हे छान थोडंसं असं काळसर होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे। अगदी असं थोडंसं तेल टाकून घ्या। चला बघा, खोबरं या पद्धतीत आपल्याला काळसर भाजून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण खोबरं काढून घेऊया। या मिरच्या, खोबरं भाजलं गेलेलं तसंच आता थोड्याशा या मिरच्या तेल टाकून परतवूया। मिरच्या थोड्याशा अगदी थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायच्या मिरच्या।
मिरच्या थोड्याशा भाजत आल्या की लगेच आलं लसूण सुद्धा आपल्याला थोडंसं अगदी परतवून घ्यायचं आहे. म्हणजे आलं लसूणचा कच्चापणा इकडेच भाजला जातो. म्हणजे मसाला आपला मी नेहमीप्रमाणे म्हणते तसं थोडासा कमी भाजला गेला तरी चालतो, काही अडचण नाही. कारण ऑलरेडी आपलं आलं लसूण मिरच्या इथं भाजल्या गेलेल्या असतात. चला आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थोडंसं अगदी 2-5 मिनिटे तव्यावर हे लसूण मिरच्या आलं राहू देऊया आणि लगेच आपण मसाल्याचं वाटण करून घेऊया. चला आता ही आपली कोथिंबीर आणि हे आलं लसूण चला आता वाटण करून घेऊ आणि मग दाखवते मी तुम्हाला. चला आता आपला मसाला झालेला आहे, बघू शकता. हिरवी कोथिंबीर आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आहे फक्त. तर एकीकडे आपण हांडीसुद्धा ठेवून घेतलेली आहे. तर चला आता तेल टाकून घेऊया आपण हांडीमध्ये. गावरान कोंबडी असल्यामुळे तिला तेल छान सुटतं. तर अगदी 2 ते 3 पळ्या तेल टाका फक्त, तरीसुद्धा भाजी खूप मस्त तेलदार होईल छान. तर चला आता आपण याच्यात तेजपान टाकून घेऊया. थोडासा हिंग, परतून घेऊया आणि लगेच आपला मसाला चला हा मसाला आता छान परतवूया. म्हणजे मसाला छान परतवला की भाजीला खूप छान टेस्ट येते. मसाला असा सारखा असा परतवत राहायचा आहे आपल्याला फुल गॅसवर. खाली मसाला लागू द्यायचा नाही आहे. तर चला हा तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया आपण. चला बघू शकता आपला मसाला छान परतवला गेलेला आहे. तेल सुटलेलं आहे मसाल्याला, असा दाणेदार झालेला आहे मसाला. एकीकडे आपला आळणीसुद्धा तयार आहे, बघू शकता कसं छान झालेलं आहे आळणी पण. पीस पण अगदी परफेक्ट शिजून गेलेले आहेत. चला आता मसाले टाकून घेऊया आपण. लाल मिरची पावडर 1 चमचा, कारण आपण ऑलरेडी मिरच्या पण घातलेल्या आहेत. आमचा खानदेशी काळा मसाला 1 चमचा आणि अर्धा. आता हा मसाला छान परतवून घेऊया. आणि याच्यातच आधी आपण थोडंसं अगदी असं बघू शकता किती तेल आलेलं आहे याला, कारण प्युअर गावरान कोंबडी आहे म्हणून त्याला छान तेल आलेलं आहे. तर आता बघा तुम्ही मसाल्याला कसं छान तेल सुटेल, बघू शकता. अगदी अजून थोडंसं असं तेल टाकून घेऊया. वरचं म्हणजे आळणीचं पूर्ण वरचं तेल याच्यात टाकून घ्यायचं आणि हा मसाला पूर्णपणे छान शिजवून घ्यायचा. मग भाजी खूप चवदार होते. चला आता आपण यात थोडंसं अगदी एसूर मसालासुद्धा यातच घालून घेऊया. दाखवते मी तुम्हाला एसूर मसाला. चला बघू शकता कशी छान मस्त तेल आलेलं आहे वरती. तर चला बघा हा एसूर मसाला मी घरी बनवलेला आहे हा. तर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला याची रेसिपी. या एसूर मसाल्यामुळे भाजी मटनची असू द्या चिकनची असू द्या तर मसाल्याची कुठलीही भाजी असू द्या याच्यामुळे खूप टेस्ट येते छान. तर आता आपण हा एसूर मसालासुद्धा यातच असा छान परतवून घ्यायचा आहे. चला आता पुन्हा आपण थोडंसं आळणी टाकूया त्याच्यात. आता हे अगदी अजून तेल सुटेपर्यंत हा शिजू देऊया मसाला छान. बघा कसं वर तेल येत आहे. चला बघा छान तेल आलेलं आहे आता भाजीला. आता आपण यात थोडीशी अशी कोथिंबीर घालून घेऊया. आणि पूर्ण आपलं हे मटण ओतून घेऊया त्याच्यामध्ये, आपलं चिकन. गॅस का संपला बाई.
बोलली ना. चला बघा, आता आपली भाजी सिलेंडर पण बदलवून झालं एकीकडे आणि भाजीसुद्धा झालेली आहे, बघू शकता. तर गावरान प्युअर गावरान चिकनची भाजी ही. चला आपली भाजी रेडी. आता आपण थोडीशी अगदी टेस्ट घेऊया भाजीची आणि मग आपण बोलूया. बघा कशी मस्त तरीदार भाजी झाली, अगदी किचनभर सुवास दरवळला आहे. चला बघा, छान ताट करून घेतलेले, म्हणजे प्लेट करून घेतली एक छोटी. आता आपण छान टेस्ट बघूया भाजीची. चला तर बघूया टेस्ट आपण. मी त्याला टाकत होते म्हणत ताई ना ऑर्डर घेतात म्हणलं रेसिपी. तर आमची रुक्मिणी एकीकडे गप्पा मारते माझ्याशी. तर आपण चव सुद्धा बघूया भाजीची. अप्रतिम भाजी झालेली, खूपच छान. तर तुम्ही पण नक्कीच करून बघा ही अशी भाजी. आणि तुमच्याकडे नसेल असं प्युअर गावरान मिळत तर आम्हाला कॉल करा. आमच्याकडे प्युअर गावरान घरगुती चिकनची भाजी तुम्हाला मिळेल. चला धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा.